नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय अभय बापट यांची गेस्ट हाऊस ही कादंबरी आणि आज भाग 6. 2:05 असताना पाणीनी कोर्टात प्रवेश करत असताना कनकनं त्याच्या खांद्याला हात लावून त्याचं लक्ष वेधून घेतलं. पाणीनी, रात्री 9 नंतर पोलीस प्रभाकर लघाटेनी रात्री 12 नंतर घरी जाण्यापूर्वी आणखीन का समन्स लावला नाही याची तू चौकशी करायला सांगितली होतीस. ती चौकशी मी केली. त्यांनी खरोखर एकदाच लावलं होतं समन्स. त्यानंतर आलेल्या पोलिसांनाही 2 लावली. अशी 3 समन्स लागल्यामुळे गाडी उचलून नेली गेली. आधी पोलिसांनी या घटनेकडे फार लक्ष नाही दिलं, पण नंतर जेव्हा समजलं की या गाडीचा खुनाशी संबंध आहे तेव्हा मोठा गजब झाला. पोलिसांनी आता त्या गाडीवरचे बरेचसे ठसे घेतलेत. पाणिनीने डोळे मिटून कनकनं दिलेली माहिती पचवली. तुला कितपत मोठा धक्का आहे हा पाणिनी? नाही, मला नाही सांगता येणार आत्ता. काय काय घडतंय ते आपण पुढे बघूयात. पाणिनी पटवर्धन कोर्टात न्यायाधीशांसमोर उभा राहिला. पोलिसांनी दिलेली गाडीच्या पार्किंगबद्दलची साक्ष स्वीकारावी असं मला सांगण्यात आलं होतं आणि मी ती स्वीकारलेली होती. वेळ वाचवण्याच्या दृष्टीनं मी कुठलीही साक्ष स्वीकारायला नेहमी तयार असतो. अर्थात जर माझ्या आशिलाच्या हिताच्या आड नसेल तर आणि तरच. प्रभाकर लघाटेची साक्ष मी स्वीकारली आहे, पण मला त्याची उलट तपासणी घ्यायची आहे. माझ्या आशिलाच्या हितासाठी ते गरजेचं आहे असं माझं मत आहे. ठीक आहे, मी परवानगी देतो, न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. पण खरं सांगू का, मला नाही काही वाटत त्यातनं फारसं निष्पन्न होईल. दैविक दयाळ उठून उभा राहिला. नाटकीपणानं सभ्यतेचा आव आणत म्हणाला, न्यायमूर्ती महाराज काय म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे, पण आता असं जाणवतं आहे की त्याची उलट तपासणी ही खटल्याचा बराचसा वेळ घेईल. मी पटवर्धनांना त्याची साक्ष स्वीकारण्याची केलेली विनंतीच मागे घेतो ना. त्याची साक्ष आम्ही गृहीत धरतच नाही. म्हणजे तो प्रभाकर लघाटे हा तुमचा साक्षीदार नव्हता असं तुम्ही समजणार? हो, तसंच. नाही, अशा प्रकाराला माझा विरोध आहे. त्याची साक्ष काय असेल ते सरकारी वकिलांनी सांगितलं आणि ते मी मान्य केलं. म्हणजे प्रत्यक्ष त्याची साक्ष घेतली न जाता, पण ते फक्त वेळ वाचवण्यासाठी. प्रभाकर लघाटे कोर्टात हजर आहे आणि उलट तपासणीचा मला अधिकार आहे. त्याची झालेली साक्ष अशी रद्द करता येणार नाही. पाणिनींनी हरकत घेऊन टाकली. न्यायाधीश म्हणाले, सरकार पक्षाने आपला साक्षीदारच रद्द केला आहे ना, मग उलट तपासणी घेणार कोणाची तुम्ही? त्याची साक्ष मी प्रत्यक्ष न घेता तो काय बोलणार आहे हे सरकार पक्षानं सांगितलं आणि मी ते मान्य करावं अशी सरकार पक्षाचीच विनंती होती. मी न्यायालयाचा वेळ वाचावा म्हणून ती मान्य केली, पण माझा उलट तपासणीचा अधिकार अबाधित ठेवून. त्यामुळे माझा हक्क कोर्ट हिरावून घेऊ शकत नाही. कार्तिक भाटवडेकर हसले आणि म्हणाले, मला वाटतं पटवर्धन बरोबर आहेत. सरकार पक्षानं सांगितलं म्हणून पटवर्धनांनी प्रस्ताव स्वीकारला. सरकारी वकिलांना आता त्यांचा निर्णय फिरवता येणार नाही. प्रभाकर लघाटेला बोलवा. मला नाही वाटत त्याला एवढ्या कमी वेळात हजर करता येईल, दैविक दयाळ म्हणाला. पण त्याला तुम्ही कोर्टातनं बाहेर जाऊ द्यायलाच नको होतं ना. पटवर्धनांनी उलट तपासणी घ्यायच्या अटीवर तुमचा प्रस्ताव मान्य केला होता. नाही, मला अजिबात अंदाज नाही आला ना की पटवर्धन त्याची उलट तपासणी घेतील. ठीक आहे, तुमचा अंदाज चुकला. आता व्यवस्था करा. दरम्यान तुमचा दुसरा साक्षीदार बोलवा. कोण असणार आहे तो? मला इन्स्पेक्टर तारकरांना बोलवायचं आहे, दैविक म्हणाला. इन्स्पेक्टर तारकरनं येऊन शपथ घेतल्यावर दैविकनं प्रश्नांना सुरुवात केली. तुम्हाला कंपनीच्या आउट हाऊसवर 6 तारखेला बोलावण्यात आलं होतं. तिथे तुम्हाला तपनचं प्रेत दिसलं? नाही, मी तिथे जाण्यापूर्वी ते हलवण्यात आलं होतं. परंतु त्याच्यावर अंत्यविधी होण्यापूर्वी त्याचे कपडे तपासण्यात आले तेव्हा तुम्ही हजर होतात? हो, मी होतो. काही विशेष असं सापडलं का त्याच्या कपड्यात? गाडीतल्या इंजिनमधला एक इलेक्ट्रिक भाग तुमच्याकडे आहे तो आत्ता? असेल तर तो कोर्टाच्या ताब्यात द्या पुरावा म्हणून.
इन्स्पेक्टर तारकरनं आपल्याकडचा भाग कोर्टाच्या लेखनिकाकडे दिला. त्यांनी तो नोंदवून पटवर्धनांकडे बघायला दिला. या भागाचं कार्य काय असतं गाडीमध्ये? गाडीच्या विविध भागात जिथे विद्युत प्रवाह आवश्यक असतो तिथे तो पोचवणं. हा भाग नसेल तर काय होईल? मोटार चालूच होणार नाही ना, कारण ठिणगीच पाडणार नाही. आणि हा भाग त्याच्या खिशात होता. हो सर. आरोपीची गाडी तुमच्या परिचयाची आहे? तर मग मला सांगा की जो पार्ट आहे तो आरोपीच्या गाडीत इंजिनमध्ये बरोबर बसतो का नाही? बसतो. मग दैवी कोर्टाला उद्देशून म्हणाला, मी आता जे प्रश्न इन्स्पेक्टर तारकरांना विचारणार आहे त्याला ऐकीव माहिती या निकषाखाली आरोपीचे वकील हरकत घेऊ शकतात, पण कोर्टासमोर पूर्णपणे चित्र स्पष्ट होण्याच्या दृष्टीनं आणि वेळ वाचवण्याच्या हेतूनं मी ते विचारणारच आहे. त्याला पटवर्धनांनी हरकत घेतली तर मला नाईलाजानं संबंधित मेकॅनिकला साक्षीला बोलवावं लागेल आणि त्यात जास्त वेळ जाईल. मग मला सांगा की आरोपीची गाडी 5 तारखेला रात्री चालू अवस्थेत होती का नाही याची माहिती तुम्ही घेतली का? काय आढळलं तुम्हाला? पटवर्धनची संमती गृहीत धरून दैविकनं इन्स्पेक्टर तारकरला विचारलं. 5 तारखेला रात्री तिची गाडी पूर्ण रात्रभर अगदी 6 तारखेला सकाळपर्यंत कंपनीच्या पार्किंगमध्ये होती. 6 तारखेला मेकॅनिक आला आणि त्यांनी गाडी दुरुस्त करून दिली. मेकॅनिकने काय सांगितलं? तो म्हणाला, मी आत्ता जो कोर्टात पार्ट दाखवला तो पार्ट त्या गाडीत नव्हता. तोच पार्ट? तो किंवा अगदी तसाच हुबेहूब. मी कोर्टाला विनंती करतो की या पार्टला योग्य क्रमांक देऊन पुरावा म्हणून घेण्यात यावा. B7 असा अनुक्रमांक दिला त्याला, कोर्टाच्या लेखनिकानं सांगितलं. 5 तारखेला आरोपीचा ठाव ठिकाणा काय होता याबद्दल तुम्ही तिला प्रश्न विचारलात का आणि कधी विचारला? 7 तारखेला जेव्हा तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा. आणखीन कोण तुमच्याबरोबर उपस्थित होतं तेव्हा? हो, एक पोलीस होता. तिला तुम्ही काही आमिष दाखवलं होतं, दम दिला होता? अजिबात नाही. तिला तिच्या अधिकारांची जाणीव करून दिली होती की तिने कोणतीही कबुली देणं सक्तीचं नाही. तिला मी सांगितलं होतं की कुठलंही विधान तू करशील ते काळजीपूर्वक कर, त्याचा उपयोग तुझ्या विरुद्ध केला जाऊ शकतो. तिला मी हे सुद्धा विचारलं की 5 तारखेला रात्री तू कुठे होतीस, तपनबरोबर होतीस का? मग त्यावर तिने काय उत्तर दिलं? तिने सांगितलं की कंपनीतून घरी निघताना गाडी सुरू झाली नाही. तपननं दुरुस्तीचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. ती पुढे म्हणाली की त्यांनी मला लिफ्ट दिली. मला घरी सोडण्यापूर्वी मला घेऊन तो कामासाठी म्हणून ऑफिसच्या आउटहाऊसमध्ये गेला. तिथे संबंधित माणसाची वाट बघण्यात खूप वेळ गेला. आम्ही तिथे डोसे, आमलेट आणि मटण बनवलं. तिथे त्याने अतिप्रसंग केला. त्याच्या तावडीतनं मी निसटले आणि अंधारात त्याची नजर चुकवत रस्त्यावर आले. तो गाडी घेऊन मला शोधत आला. मी काटेरी कुंपणाच्या खालनं सरपटत गेले. माझे बुटाचे ठसे शोधत तो गाडीतनं खाली उतरून आला. मी त्याची नजर चुकून त्याच्या गाडीत शिरले आणि तो मला पकडायला येण्याआधी गाडी सुरू करून शहरात आले. त्याच्याच इमारतीसमोर असलेल्या अग्निशमन यंत्राच्या खांबासमोर मी त्याची गाडी लावली. मुद्दाम लावली कारण त्याला त्रास व्हावा म्हणून, आणि तिथून मी सरळ माझ्या घरी आले. इन्स्पेक्टर तारकरनं सविस्तरपणे सांगितलं. तेव्हा किती वाजले होते याबद्दल तिने काही सांगितलं? हो, ती म्हणाली रात्री 8:15 ते 8:30च्या दरम्यान. तिने किल्ल्या गाडीतच ठेवल्या होत्या? हो, किल्ल्या गाडीतच होत्या. पुन्हा आपण आधीच्या घटनेकडे येऊ. तिने तुम्हाला सांगितलं की तपननं मटण आणि अंडी आमलेट बनवलं म्हणून? हो. तिने असं सांगितलं का की ते मटण आणि आमलेटपैकी त्यांनी थोडं अन्न खाल्लं? तिने सांगितलं की तिच्यावर त्यांनी हल्ला केला त्यामुळे खाण्यापूर्वीच ती बाहेर पळाली. मग तिने जे जे सांगितलं त्याची शहानिशा करण्यासाठी तुम्ही काय केलं? सगळ्यात प्रथम तपनच्या गाडीची हाताचे ठसे मिळवण्याच्या दृष्टीनं तपासणी केली. आरशाच्या मागच्या बाजूला काही ठसे मिळालेत. ती आउटहाऊसमधनं बाहेर पडल्यानंतर ज्या रस्त्यावरनं गेली त्यावर तिच्या पावलांचे ठसे मिळतात का हे बघण्यासाठी त्याची तपासणी केली, पण त्यात यश आलं नाही, कारण रस्त्यावर इतक्या लोकांच्या बुटांचे ठसे होते की त्यातून आरोपीचे ठसे शोधणं शक्य नव्हतं. या प्रकरणात मोठ्या कुटुंबातल्या माणसाचा बली गेल्यामुळे प्रसिद्धी फार मिळाली आणि त्यामुळे खूप लोक त्या आउटहाऊसच्या जवळ आलेले होते. मुख्य रस्ता सोडून जो आड रस्ता आहे त्या ठिकाणच्या परिसरात काय आढळलं, म्हणजे त्या टेकडीच्या उताराला? इन्स्पेक्टर तारकर या प्रश्नाची आतुरतेनं वाट बघत होता, पण उत्तर देताना फार उत्तेजित झाल्यासारखं न दाखवता तो म्हणाला, आरोपीनं त्या ठिकाणी जाणून बुजून काही पुरावा निर्माण केल्याचं आढळलं.
न्यायाधीशांनी चमकून त्याच्याकडे बघितलं, नंतर पटवर्धनकडे आणि दैविककडे. बचाव पक्ष म्हणून पटवर्धन, तुम्हाला या प्रश्नावर हरकत घ्यायची आहे का? किंवा हे उत्तर म्हणजे साक्षीदारानं काढलेला निष्कर्ष आहे, या मुद्द्यावर त्याचं उत्तर मान्य करू नये अशी तुमची मागणी आहे मिस्टर पटवर्धन? कार्तिक भाटवडेकरांनी पटवर्धनला सुचवण्याचा प्रयत्न केला. हरकत घ्यायची ऐवजी मला या मुद्द्यावर इन्स्पेक्टर तारकरची उलट तपासणी घ्यायची आहे, पाणिनी पटवर्धन म्हणाला. तसं असेल तर अशा अप्रस्तुत गोष्टी खटल्यात आणल्या जात असताना उलट तपासणीच्या प्रतीक्षेत गप्प बसून राहणं बरोबर नाही आहे पटवर्धन. नाही, यात मला नाही अप्रस्तुत वाटत आहे. जर आरोपीनं असा काही पुरावा त्या ठिकाणी निर्माण केला असेल तर ती फार महत्त्वाची आणि न पटणारी गोष्ट आहे. पण या साक्षीदाराला हे माहीत नाही ना की आरोपीनंच तो पुरावा निर्माण केला आहे म्हणून. तुमचं काम आहे त्याच्यावर हरकत नोंदवण्याचं आणि उत्तर मान्य न करण्याची कोर्टाला विनंती करण्याचं. कोर्टाला मी विनम्रपणे सांगू इच्छितो, दैविक नाटकेपणानं म्हणाला. या साक्षीदाराला हे माहिती आहे परिस्थितीजन्य पुरावा बोलका आहे. पटवर्धननी उलट तपासणी घेतली तर साक्षीदार आणि सरकार पक्ष त्याचं स्वागतच करेल. वकिलांनी आपला खटला कसा चालवायचा आहे हे त्यांनी ठरवायचं आहे. पण मी मात्र या मताचा आहे की साक्षीदारानं हे विधान त्याचा निष्कर्ष म्हणून केलं आहे ज्यावर पटवर्धनांना हरकत नोंदवण्याचा अधिकार आहे. न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. इन्स्पेक्टर तारकरचा या क्षेत्रातला अनुभव, त्यांनी घेतलेलं प्रशिक्षण आणि अनुमान काढण्याची हातोटी बघता तो तज्ज्ञ समजला जातो. त्यामुळे आमचा बचाव पक्ष त्यांनी केलेल्या विधानावर काहीही आक्षेप घेऊ इच्छित नाही, पाणिनींनी जाहीर करून टाकलं. दैविक दयाळ खुश झाला. झपकन इन्स्पेक्टर तारकरकडे वळला. काय आढळलं तुम्हाला त्या जाग्यावर? 7 तारखेला आरोपीला प्रश्न विचारण्यापूर्वी आम्हाला असं आढळलं की कोणीतरी आरोपीच्या ड्रेसचा एक तुकडा चाकूनं कापला होता. हा तुकडा नंतर त्या काटेरी कुंपणाला अशा तऱ्हेनं अडकवलेला होता की कोणाचंही त्याकडे सहज लक्ष जाईल. 49 टाचांचे बूट घातलेल्या स्त्रीला कोणीतरी उचलून कुंपणा पलीकडच्या मऊ माती असलेल्या जमिनीवर सोडल्याच्या खुणा सापडल्या. कोणीतरी कुंपणाखालून सरपटत पलीकडे गेल्याचा भास निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता. तुम्ही हे खात्रीनं सांगू शकता की ज्या व्यक्तीच्या बुटांचे हे ठसे होते ती व्यक्ती कुंपणाखालून सरपटत पलीकडे गेली नाही? मी 100% खात्री देऊ शकतो. कशावरनं? कुंपणाच्या मागची जमीन बुटांचे ठसे टिकण्याच्या दृष्टीनं मऊ होती, पण कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला मात्र ठसे नव्हते. ज्या ड्रेसचा तुकडा तारेत अडकवलेला आढळला तो ड्रेस नंतर तुम्हाला मिळाला का? आणि मिळाला असेल तर कुठे? तो आरोपीच्याच घरात अशा तऱ्हेनं ठेवलेला मिळाला की तो कोणालाही सहज दिसावा. तो ड्रेस आता आहे तुमच्याकडे? असेल तर सादर करा. इन्स्पेक्टर तारकरनं आपल्या बॅगेतनं तो काढला, सादर केला. तोच ड्रेस होता जो पाणिनीच्या बरोबर आकृतीच्या घरी जाताना तिने घातला होता. फाडलेला तुकडा आणलाय का तुम्ही तुमच्याबरोबर? इन्स्पेक्टर तारकरनं तो दाखवला. हा तुकडा त्या ड्रेसला फाडलेल्या ठिकाणी जोडून पाहिला तर तंतोतंत जोडतोय. हो, अगदी बरोबर जोडतोय. कोर्टाला जरा दाखवा ना कसा जोडतोय. इन्स्पेक्टर तारकरनं तो दाखवला. न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. त्यांनी पटवर्धनकडे प्रश्नार्थक दृष्टीनं बघितलं. त्यांनी स्वतः तो तुकडा पुन्हा नीट जुळवून बघितला. हा तुकडा आणि मूळ ड्रेस पुरावा म्हणून मी कोर्टात जमा करू इच्छितो. ड्रेसला B8 आणि तुकड्याला B9 असे क्रमांक राहतील. त्यापूर्वी बचाव पक्षाला या विषयावर साक्षीदाराची तपासणी करण्याचा अधिकार आहे. पटवर्धन, तुम्ही उलट तपासणी घेऊ इच्छिता? हो, घ्यायचीच आहे मला, पाणिनी पटवर्धन म्हणाला. कोर्टानं परवानगी दिली. पाणिनी उठून उभा राहिला. इन्स्पेक्टर तारकरकडे बघून हसला. तारकर, तू म्हणालास की आरोपीनं सांगितलेली हकीकत खरी वाटावी म्हणून पुरावा निर्माण केला गेला. दुसरा काही असूच शकत नाही ना याचा खुलासा. तर मग असा पुरावा फार कमकुवत आहे. ज्या व्यक्तीनं आरोपीला मदत करण्यासाठी पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला ती व्यक्ती उंच टाचांचे बूट घातलेली तरुणी असली पाहिजे आणि ती कुंपणाच्या पलीकडच्या बाजूनं मऊ माती असलेल्या जमिनीवरनं पळत गेली असली पाहिजे, पाणिनी म्हणाला. कदाचित तेवढा वेळ त्या व्यक्तीला मिळाला नसेल. नाही, पण तारकर, तू असं सांगितलंस की कापडाचा तुकडा ज्या ड्रेसचा होता तो ड्रेस आरोपीचा होता. हो, तो ड्रेस तिच्याच मापाचा होता आणि तिच्याच घरात सापडला. एवढी गोष्ट तिची मालकी सिद्ध व्हायला पुरेशी आहे, नाही का?
तो ड्रेस आरोपीनं खरेदी केला आहे का हे शोधून काढायचा तू प्रयत्न केलास? नाही, प्रयत्न नाही केला. मला नाही वाटत त्याची गरज होती. बरं, मग त्या ड्रेसवरच्या लॉन्ड्रीच्या खुणा तपासल्या आणि त्यावरून मालकी शोधायचा प्रयत्न केला? नाही, अजून नाही केला तसा प्रयत्न. तारकरनं कबुली दिली. आणि तरीही तू साक्षीत सांगितलंस की तो ड्रेस तिच्याच मालकीचा होता. तो ड्रेस तिच्याच मापाचा होता, तिच्याच घरात सापडला. एवढी गोष्ट तिची मालकी सिद्ध व्हायला पुरेशी आहे. इन्स्पेक्टर तारकर पुन्हा म्हणाला. नाही, आणि तू सांगितलंस ना की त्या ड्रेसचा तुकडा काटेरी कुंपणावर अडकलेला तुडा आढळला आणि त्यामुळे पुढील जमिनीवरच्या ठसांचा मागोवा घेण्यात आला. हो, हे बरोबर आहे. आणि तो मागोवा घेत असताना तू अशा निष्कर्षापर्यंत पोचलास की कोणीतरी वेगळा पुरावा निर्माण करून आरोपीच्या म्हणण्याला पुष्टी द्यायचा प्रयत्न करतंय. आता याचं उत्तर देणं म्हणजे माझा निष्कर्ष आहे असा अर्थ होईल, पण मी देतो उत्तर. इन्स्पेक्टर तारकर म्हणाला. माझं मत आहे की आरोपीनंच तपनला मारलं. तिला त्या वाचून कदाचित इलाज नसेल, पण वस्तुस्थिती सांगायच्या ऐवजी तिने कुंपणाच्या खालनं घसरत गेल्याचं कुभांड रचलं आणि ते खरं आहे असं भासवण्यासाठी ड्रेसचा तुकडा फाडला, तो तारेला अडकवला. हे उत्तर म्हणजे साक्षीदारानं पाहिलेली घटना नाही, त्यांनी केलेला अंदाज नाही तर निष्कर्ष आहे तो, न्यायाधीश म्हणाले. दैविक दयाळ त्याच्या मदतीला धावला. त्याचं मत हे तज्ज्ञ म्हणून आहे. हे गृहीत धरूनच प्रश्न विचारला गेला होता आणि त्याला प्रतिसाद म्हणून साक्षीदारानं हे उत्तर दिलं आहे. जो पुरावा तुला मिळाला त्यावरून ज्या ठिकाणी कापडाचा तुकडा मिळाला त्याच्या आसपासचा परिसर तपासायला तुला भाग पडलं? साक्षीदार अस्वस्थपणे चुडबुडला. वस्तुस्थिती आहे तशी. तो तुकडा जर त्या तारेला अडकलेला सापडला नसता तर तू आसपासचा परिसर तपासला नसतास. पटवर्धन, अहो काहीही घडू शकलं असतं बरं का, इन्स्पेक्टर तारकर म्हणाला. आणि तू आसपासच्या परिसराची जी पाहणी केलीस त्यातून मिळालेल्या माहितीवरून आरोपीनं सांगितलेली हकीकत खरी असल्याचे पुरावे मिळाले. तिथे पावलांच्या खुणा मिळाल्या, पण त्या मुद्दाम निर्माण केलेल्या खोट्या पुराव्याच्या होत्या. हे कशावरनं म्हणताय तुम्ही तारकर? हे बघा, आसपासची जमीन 3 प्रकारची होती. एक प्रकार म्हणजे मातीचा कच्चा रस्ता ज्यावर पाऊस पडला होता आणि त्याच्यावर पावलांच्या खुणा होत्या. त्या कदाचित 5 तारखेला उमटल्या असतील, पण त्यानंतरच्या पावसानं पुसल्या गेल्या असाव्यात. त्यामुळे 6 किंवा 7 तारखेला त्या दिसत नव्हत्या. दुसरा प्रकार होता तो रस्त्याच्या लगत असलेली मऊसर माती. त्यावर खळगे होते ज्यावर रस्त्यावरचं पाणी वाहत येत होतं, त्यामुळे ती माती बऱ्यापैकी कालावधीसाठी मऊ राहिली. हीच परिस्थिती रस्त्याच्या पश्चिमेकडील टेकडीलगतच्या उतारावरच्या मातीची. कुंपणाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या पश्चिमेकडे 3ऱ्या प्रकारची जमीन होती. त्याच्यावर गवत आणि रान उगवलं होतं, त्यामुळे यावर उमटलेल्या कुठल्याही खुणा दिसूच शकत नाहीत. तरीसुद्धा उंच टाचांच्या काही खुणा इकडे तिकडे दिसत होत्या, पण त्या इतक्या स्पष्ट नव्हत्या की त्यातून काही ठोस शोधता येईल. पण आम्हाला माहिती आहे की या खुणा नंतर पडल्या गेल्या आहेत, कारण कुंपणा पलीकडची सगळ्यात जवळची खूण ही ड्रेसच्या तुकड्यापासून 27 फूट अंतरावर होती. नाही, तारेला जर कापडाचा तुकडा अडकला नसता तर या सगळ्या खुणांकडे दुर्लक्षच झालं असतं. नाही, मी नाही सांगू शकत त्याबद्दल. तुम्ही हे कापड पुरावा म्हणून सादर करू इच्छिता का? पाणिनीने दैविकला विचारलं. हो, आमचा आग्रह आहे तसा. मग माझा पण आग्रह आहे की लॉन्ड्री मार्कवरनं त्याची मालकीण कोण आहे याची तपासणी आधी व्हावी. तो ड्रेस केवळ तिच्या घरी मिळाला हा पुरावा होऊच शकत नाही. तो तिचाच आहे ह्या गोष्टीचा. अरे पण तो तिच्याच मापाचा आहे, तिच्याच घरी मिळाला आहे. दुसऱ्या कोणाचा ड्रेस येईल कसा तिच्या घरात, आणि तो सुद्धा अगदी तिच्या मापाचा? बघा, सध्या आपण फक्त तो ड्रेस पुरावा म्हणून न घेता केवळ लक्षात घेऊ. मालकी सिद्ध झाली की मग अनुक्रमांक टाकून पुरावा म्हणून घेऊ. हो, हे अगदी बरोबर आहे, न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. दैविक, तुम्ही तुमची तपासणी पुढे चालू ठेवा. तुम्हाला प्रत्यक्ष असा काही पुरावा मिळाला का की ज्यामुळे आरोपी सांगत असलेली गोष्ट खोटी आहे हे सिद्ध होईल? खूप पुरावे मिळाले. पहिली बाब म्हणजे तपननं जे बूट घातले होते ते चिखलाच्या रस्त्यावर वापरलेले नव्हते. त्या बुटांना अजिबात चिखल लागलेला नव्हता. त्यांनी वापरलेल्या पॅन्टला कुठल्याही ओलसर झोडपाचा स्पर्शही झालेला नाही. त्याच्या कपड्यांना जरासुद्धा चिखल नाही लागलेला. आरोपी सांगते की मटण आणि अंडी आमलेट वगैरे बनवलं पण खाल्लं नाही. दोघांनी हे खोटं आहे, कारण सगळं अन्न खाऊन फस्त झालेलं होतं.
दैविक दयाळ खुश झाला. पाणिनीकडे वळून म्हणाला, तुम्ही घेऊ शकता उलट तपासणी. पाणिनीच्या कपाळाला आठा पडल्या. तारकर, तू म्हणालास की तपनच्या बुटाला चिखल लागलेला नव्हता. तू तपासलेस का ते बूट? हो, तपासले की. फक्त बूटच नाही तर त्याची पॅन्टसुद्धा तपासली. कशालाही चिखल नव्हता. तो जर कुंपणाच्या पलीकडच्या गवतातनं फिरला असेल किंवा चिखलाच्या कच्च्या रस्त्यावरनं गेला असेल तर त्याच्या कपड्याला, बुटाला चिखल किंवा ओल्या गवताचे तुकडे चिकटलेले दिसायला हवे होते. तसं काहीच आढळलं नाही. पाणिनीला आश्चर्य वाटलं. इन्स्पेक्टर तारकरच्या क्षमतेवर त्याचा विश्वास होता आणि त्याबरोबर तो खोटं सांगणार नाही ह्याबद्दल त्याला खात्री होती. तारकर आणि पाणिनी दोघंही बालमित्र, पण परिस्थितीने त्यांना एकमेकांच्या विरुद्ध उभं केलं होतं. आरोपीच्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही शोध घेतला तेव्हा चिखल लागलेली सलवार तुला मिळाली? हो, मिळाली. त्याला लागलेला चिखल हा त्या कुंपणाच्या परिसरातल्या चिखलाशी मिळता जुळता आहे का? म्हणजे दोन्ही ठिकाणची माती सारखीच आहे का याची तपासणी केली? नाही केली. का नाही केली मला समजेल. ती सलवार म्हणजे तिथे मुद्दाम ठेवली गेलेली खोटी सलवार होती असं आमचं मत आहे. म्हणजे जसा तो ड्रेसचा तुकडा कुंपणाला मुद्दाम लटकवला होता तशीच ही सलवारसुद्धा आमची दिशाभूल करण्यासाठी ठेवली होती असं आमचं मत आहे. त्यांनी पण असा निष्कर्ष कुठलीही तपासणी न काढता चुकीचं आहे ना. माझी सूचना आहे की त्या सलवारला लागलेल्या चिखलाचे म्हणजे मातीचे नमुने घ्या. त्याची तुलना कुंपणाच्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्याशी करा. मला आणखीन काही विचारायचं नाही आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. दैविक, तुम्हाला काही विचारायचं आहे का? ही जी अचानक परिस्थिती निर्माण झाली त्यावरून मला इन्स्पेक्टर तारकरला विचारायचे आहेत प्रश्न पुन्हा. मयत तपननं जे बूट आणि जी पॅन्ट घातली होती त्यावर तू काही खूण करून ठेवली आहेस का ओळख पटवण्यासाठी? हो, केली आहे खूण. या दोन्ही गोष्टी कोर्टात हजर करा. त्यासाठी मला काही अवधी लागेल. मी आत्ता आणलेल्या नाहीत या दोन्ही गोष्टी इथे. 10 मिनटं पुरतील? हो, पुरतील सर. मग मी कोर्टाला 10 मिनटं सुट्टी जाहीर करायची विनंती करतो. हे बघा, एक विशेष बाब म्हणून थांबू आपण, पण सरकार पक्षानं आधीच या गोष्टीचा अंदाज बांधून हे पुरावे आपल्याबरोबर कोर्टात आणून ठेवायला हवे होते. इथून पुढे अशा कुठल्याही कारणासाठी कोर्टाचं कामकाज थांबणार नाही. न्यायाधीशांनी तंबीज भरली. ते आपल्या चेंबरमध्ये गेल्यावर पाणिनी आकृतीला म्हणाला, आकृती, माझ्याशी तू खोटं बोलली आहेस का? असेल तर आत्ताच सांगा, नंतर तुला ईश्वर वाचवू शकणार नाही. अहो, मी तुम्हाला सत्य तेच सांगितलं पटवर्धन. जर त्याने ते बूट आणि कपडे कोर्टात आणून दाखवले की त्याला चिखलाचा कणही नाही लागलेला तर तुझी रवानगी फाशी नाही तर जन्मठेपेच्या दिशेनं झालीच म्हणून समज. नाईलाज आहे पटवर्धन, पण विश्वास ठेवा, मी तुम्हाला सगळं सत्य सांगितलं आहे. मी खरं बोलली आहे हे गृहीत धरून तुम्ही तुमची पुढची खेळी खेळा. पाणिनीच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. खुनी माणसानं प्रेतावरचे बूट आणि कपडे बदलले असं नाही का घडू शकत? काय सांगतेस, खरं का काय? पाणिनी झोंबणाऱ्या स्वरात म्हणाला. कल्पना कर आकृती की तू म्हणतेस ती कल्पना न्यायाधीशांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करायचा आहे मला. मी काय सांगू त्यांना? असं सांगू की तुझी आणि तपनची झटापट होणार होती, नंतर त्याला चकवून तू त्याच्या गाडीतनं पळून जाणार हे खुन्याला माहिती होतं म्हणून तो बुटाची आणि मोज्याची जोडी आणि पॅन्ट घेऊन तिथे तयार होता. तू गाडीतून निघून गेल्यानंतर आणि तपन पुन्हा घरात आल्यानंतर त्यांनी तपनला भोसकलं. नंतर त्याच्या तोंडात मटण आणि अंडी कोंबली. नंतर त्याच्या अंगात दुसरी पॅन्ट चढवली. मग त्याचे मोजे बूट बदलले. अगं, किती हास्यास्पद दिसेल. आकृतीला अश्रू अनावर झाले. पण दुसरं काय घडणार सांगा ना? असंच घडलं असलं पाहिजे, नाहीतर त्याचे बूट आणि पॅन्ट स्वच्छ कशी? पाणिनी काही बोलला नाही. तेवढ्यात इन्स्पेक्टर तारकर हातात एक पिशवी घेऊन आला. कार्तिक भाटवडेकरांनी कोर्टाचं काम पुन्हा सुरू करायचे आदेश दिले. दैविक दयाळ यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही आणलेल्या वस्तू इथे सादर करा. आधी बूट सादर करा. प्रेतावरून काढलेले बूट आहेत ना ते? अगदी त्याच स्थितीत आहेत ना ते? हो, अगदी त्याच स्थितीत आहे. फक्त ओळखू येण्यासाठी खडूनं खुणा केल्या आहेत. दैविकनं ते आपल्या हातात घेतले. पाणिनी पटवर्धनकडे तपासण्यासाठी दिले. पाणिनीने आपला चेहरा भावनाहीन ठेवायचा प्रयत्न केला. या वस्तू पुरावा म्हणून घेण्यात यायची मी विनंती करतो. नाही, पण त्यापूर्वी मी साक्षीदाराला काही विचारू इच्छितो. ठीक आहे ना, विचारा. तपन मेला तेव्हा त्याच्या पायात हेच बूट होते हे समजायला तुझ्याकडे काही पुरावा आहे? हे बघा, जेव्हा मी पहिल्यांदा त्याचं प्रेत बघितलं तेव्हा तेच बूट त्याच्या पायात होते. त्या आउटहाऊसमध्ये इतर कपडे होते किंवा नाही हे शोधायचा तू प्रयत्न केलास? अर्थात आम्ही केला. इन्स्पेक्टर तारकर थोडा चिडला.
त्या घराचा कोपरा आम्ही पिंजून काढला आहे. तिथे आम्हाला मैताचे कुठलेही कपडे मिळाले नाहीत. अपवाद फक्त टेनिसच्या बुटाची एक जोडी मैताच्या मापाची, एक बरमुड्या शॉर्ट, 2 जॅकेट, पोहण्याच्या शॉर्ट्स 2 जोड्या, एक पुरुषाचा गाऊन म्हणजे रोब, एक टोपी आणि एक सँडलची जोडी. तिथे इतर कपडे नाही मिळाले नक्की? पाणिनीने पुन्हा खोदून विचारलं. मैताच्या मापाचे कपडे नाही मिळाले. त्याच्या बुटाचं माप 10.5 होतं. त्याच्या वडिलांचे काही कपडे मिळाले, स्वयंपाकाचा ॲप्रन वगैरे, आणि 8.5 मापाचे बूट ते वडिलांचे म्हणजे नमनचे आहेत. तपनचं माप 10.5 आहे. तपन त्याच्या वडिलांचे कपडे वापरेल ही शक्यता कमी आहे. तारकर, तू अगदी काटेकोरपणे जागेची तपासणी केली. अक्षरशः पिंजून काढली मी जागा, पोहण्याच्या तलावाजवळची खोलीसुद्धा. त्या घरात मद्य आणि खाद्यपदार्थांचा भरणा करून ठेवलेला होता. पाणिनीने विचारलं. मद्य, गोठवलेलं अन्न, डबाबंद अन्न अशा वस्तूंचा साठा करून ठेवला होता. थोड्याफार नाशवंत पदार्थांचा पण साठा होता. ताजा ब्रेड नव्हता. एका वाडग्यात बिस्किट करायचं मिश्रण होतं. ओव्हनमध्ये भाजलेल्या बिस्किटांची एक ताटली होती. 6 डोसे खाल्लेले दिसत होते तर 6 शिल्लक होते ताटलीत. एका छोट्या तव्यावर अंडी फ्राय केलेली दिसत होती. खरकट्या ताटल्या तिथे होत्या. बोलता बोलता इन्स्पेक्टर तारकर अचानक दैविक दयाळकडे बघून म्हणाला, हे सगळं मी आत्ताच सांगायचं आहे ना, का बचाव पक्षानं विचारल्यानुसार मी फक्त कपड्याबद्दल बोलणं अपेक्षित आहे? पटवर्धन हरकत घेत नाही आहे तोपर्यंत सांग सगळं. खरकट्या ताटलीला अंड्याचं पिवळं बलक आणि मांसाचे कण चिकटले होते. जॅम आणि बटरच्या बाटलीमधून दोन्ही गोष्टी वाढून घेतलेल्या होत्या. या सगळ्या अन्नाचे आणि बिस्किटाचे कण ताटल्यांवर चिकटलेले दिसत होते. शिवाय बाजूला कप बशीसुद्धा होती. अच्छा, किती कप आणि बाशा होत्या? 2. त्यात थोडी कॉफी शिल्लक होती. पाण्याचे 2 पेले होते. खरकट्या ताटल्या जेवणाच्या खोलीत टेबलवर होत्या. तवा आणि अन्न शिजवायची भांडी स्वयंपाकघरातल्या शेगडीवर होती. मला आणखीन नाही विचारायचं काही. दॅट्स ऑल युअर ऑनर. म्हणजे तुमची तात्पुरती या विषयापुरती उलट तपासणी संपली? हो, संपली. पण बुटाच्या संदर्भातली फक्त. अन्न कपड्याच्या बाबतीत मी उलट तपासणीचे अधिकार राखून ठेवतो आहे, पाणिनीने स्पष्ट केलं. ठीक आहे मिस्टर दयाळ, तुमची पुढची सरतपासणी चालू करा. मिस्टर तारकर, मृताच्या अंगावरच्या पॅन्टचं काय? इन्स्पेक्टर तारकरनं ती दैविककडे सुपूर्त केली. त्या पॅन्टच्या वरच्या बाजूला डाग दिसला, ते कसले आहेत? रक्ताचे? आणि त्याचं प्रेत सापडलं तेव्हापासूनचे आहेत का? हो, ते रक्ताचे डाग आहेत आणि प्रेत सापडल्यापासूनचेच आहेत. ते बूट आणि ही पॅन्ट मी पुरावा म्हणून दाखल करण्यात यावा अशी विनंती करतो. माझी त्याला काही हरकत नाही, पाणिनीही म्हणाला. तुम्हाला पुन्हा तात्पुरती म्हणजे हा पुरावा दाखल करून घेण्याबाबतच्या विषयापुरती उलट तपासणी घ्यायची नाही आहे? नाही सर. ठीक आहे, बूट आणि पॅन्ट दोन्ही पुरावा म्हणून दाखल करा. सर, माझी सरतपासणी संपली. मिस्टर पटवर्धन, तुम्हाला घ्यायची आहे उलट तपासणी? पाणिनीने होकार दिला आणि तो प्रश्न विचारायला उभा राहील. मित्रांनो, हा होता 6वा भाग. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.